जिल्हा परिषद शाळा एकरुके येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत कार्यशाळा घेण्यात आली। कार्यशाळेत शासनाने दिलेल्या 14 मुद्द्यांवर विविध वक्त्यांनी सहभाग घेऊन सखोल चर्चा झाली। शैक्षणिक धोरणाची 4 टप्प्यामध्ये चर्चा होणार आहे। ग्राम पातळीवरचा शेवटचा टप्पा आज यशस्वी झाला। शालेय धोरणामध्ये कोणकोणत्या सुधारणा असाव्यात त्या सर्वांचा एकत्रित ठराव करून शासनाकडे पाठवला जाईल असे शाळेचे मुख्याध्यापक श्री तळपाडे यांनी सांगितले। या कार्यशाळेस गावाचे उपसरपंच श्री बाळासाहेब आगरे, गणेश कारखान्याचे संचालक श्री मधुकर सातव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शिवाजी भवर, उपाध्यक्षा सौ रेश्मा जोशी, पत्रकार श्री ज्ञानेश्वर जोरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिलीप राजे सातव यासह अनेक ग्रामस्थ व पालक शिक्षक उपस्थित होते। आपल्या या जिल्हा परिषद एकरुके शाळा येथे आज आयोजित करण्यात आली होती। त्यानिमित्ताने कार्यशाळेस शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील शिक्षण तज्ञ, प्रतिष्ठित व्यक्ती, त्याचबरोबर वकील, पत्रकार मंडळी सर्व उपस्थित राहिले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात 14 मुद्दे चर्चेसाठी शासनाने दिली होती। त्या 14 मुद्द्यांवर सखोल अशी चर्चा करून जे ठराव करण्यात आले ते सर्व ठरावांचं एकत्रित संकलन करून आपण शाळेमार्फत तालुक्याला पाठवणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जे सर्वात शेवटचा जो टप्पा आहे ग्राम पातळीवर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा झाली आणि खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम शासनाने दिला। त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं शासनाचे विशेष असे आभार मानतो। कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री दत्ता गायकवाड यांनी केले। आभार प्रदर्शन श्री योगेश वाघमारे यांनी केले। न्यूज सुपर 1 साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, राहता।